महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य. मराठी शिकण्यासाठी किती महिन्यांची मुदत द्यायची हे उद्या बैठकीत ठरवणार. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही असं चालणार नाही. प्रताप सरनाईकांनी ठणकावलं. प्रवाशांनीही चालकांशी मराठीतच संवाद साधावा, सरनाईकांचं आवाहन. सर्व रिक्षा टॅक्सी चालक उद्या मुंबईमध्ये एकत्र महाराष्ट्र गीत गायन करणार. भाषेच्या नावाखाली कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या संघटनांचा निषेध करण्यासाठी गीत गायन. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज किंवा उद्या बैठक. विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार. विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांची नावं चर्चेत. जय पवार हे विधान परिषदेसाठी सर्वोत्तम नाव. जय पवारांचा विधान परिषदेतील चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल, अमोल मिटकरींचं ट्विट. अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरण. सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी हुझैर खानला अटक. बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता. मात्र बच्चू कडूंना प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण. 2 मे रोजी नाशिक रोड न्यायालय देणार अटकपूर्व जामिनावर निकाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.